6 तारखेला दापकी रोडमध्ये जे गुन्हा घडला होता, अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाला होता आणि आरोपी जे आहे तौहीद खान बेग आणि जे अल्पवयीन मुली आहे ते वेगवेगळे समाज असल्याने थोडासा गुन्हा गंभीर होता आणि त्याच्यानंतर आमचे 4 पथक रवाना झाले होते। त्यावेळेस गणपतीचा बंदोबस्त, गणेश विसर्जनचा बंदोबस्त, ईदचा बंदोबस्त पण होता। तरीसुद्धा आमचे 4 पथक रवाना झाले होते। 5000 किलोमीटरचा प्रवास आमची टीमने केलेला आहे। 10 जिल्ह्यांमध्ये आमची टीम गेलेली आहे, 5 राज्यामध्ये गेलेली आहे, गुजरात, यूपी, एमपी, दिल्ली, महाराष्ट्र आणि 10 जिल्हा भुसावल, सूरत, अहमदाबाद, आग्रा, दिल्ली, झांसी, भोपाल, देवास, शिवपुरी, गुना आणि नंतर काल रात्री आम्हाला यश भेटलेलं आहे। आरोपी इंदोरमधून अटक केलेला आहे अकोला पोलिसांनी। त्याच्यामध्ये 8 जिल्ह्याचे एसपी सोबत मी स्वतः बोललो होतो, त्यांनी नाकाबंदी पण वेळोवेळी लावली होती। खूप चांगला एक टेक्निकल सर्व्हिलन्स, खूप चांगला ह्युमन इंटेलिजन्स आणि नेटवर्क, आमचा इन्फॉर्मर नेटवर्क त्याच्यामध्ये ॲक्टिवेट आम्ही केला होता आणि GRP आणि RPFची मदतीतून 12 ट्रेन्स, पूर्णपणे 12 ट्रेन्स आम्ही सर्च केली होती आणि रात्रीभर म्हणजे आमची टीम झोपली नव्हती। 100 आवर्सचा एक ऑपरेशन हे होता। काल रात्री इंदोरमधून अटक केलेला आहे आरोपी, आता आणलेला आहे आम्ही अकोलामध्ये आणि याचा PCRची आम्ही आज मागणी करणार आहोत। नाही, ते दारूचे दुकानच्या समोर होता, त्यावेळेस आम्ही अटक केलेली आहे।